आपल्याला विनंती करतो की आपण खेळपट्टीच्या दिशेने यावं. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर या मेगा फायनलच्या थराराला सुरुवात करणार आहोत. चला लाईनअप करून घ्या. स्पार्टन्स आणि मंदार स्मृती आणि सर्व आमची ऑर्गनायझिंग कमिटी ज्यांचे अथक परिश्रम आणि त्यांची प्रचंड मेहनत या खरंतर स्पर्धेच्या आयोजनामध्ये राहिली आहे. सर्व आमची ऑर्गनायझिंग कमिटी स्पार्टन्स मंदार स्मृती आपण इकडनं लाईनअप करायचंय. स्पार्टन्स कॅप्टन इकडे या. कॅप्टन फ्रंटला या. किशोर आपण या. आदित्य भरत जाधव साहेब जॉईन होत आहेत. माजी नगरसेवक भरत जाधव साहेब आणि माजी नगरसेविका सौभाग्यवती कविताताई भरत जाधव मॅडम देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत. मेगा फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी कव्हर करतोय आपण. त्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण या. यश मोरे मंदार स्मृती आणि किशोर स्पार्टनचे कॅप्टन आणि मी विनंती करतो भरत जाधव साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. मेगा फायनलचा सामना आणि त्याचा टॉस कॉल करेल तो किशोर. हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज मंदार स्मृती संघाने जिंकला टॉस. यश मोरे सर्वप्रथम अभिनंदन. किती महत्वाचा होता टॉस जिंकणं. टॉस आता खूप क्रुशल होता. तो जिंकायचा होता आम्हाला. पण ठीक आहे आता जिंकलो तर आम्ही बॉलिंगच घेऊ. जे आमचा मोमेंटम आहे तोच आम्ही कॅरी फॉरवर्ड करू. स्पार्टन बद्दल काय सांगशील. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय प्रचंड मेहनत आणि खूप चांगलं इम्प्रेस केलं सर्व या ठिकाणी उपस्थित रसिक प्रेक्षक वर्गाला. तुला काय वाटतं त्यांचा खेळ पाहून ॲज अ प्रेक्षक म्हणून. नक्कीच आता मी सगळे मॅच बघितले त्यांचे. ते पण अनबीटन आहेत. प्रत्येक म्हणजे 11 खेळाडू आहेत जेवढे आहेत सगळ्यांनी आपापला बेस्ट परफॉर्मन्स दिलाय आणि या फायनलमध्ये पोहोचले. तर नक्कीच टफ फाईट होईल. नक्कीच आपण सामन्याबद्दल चर्चा केली. एकंदरीत आम्ही वारंवार चर्चा करतो गेल्या 3 ते 4 वर्षाचा कालखंड सीवूड्स क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचा होता. म्हणजे सुगीचे दिवस मी म्हणेल सीवूड्स क्रिकेटला आले. कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी समालोचनासाठी जातो तेव्हाही आम्हाला आवर्जून प्रश्न विचारला जातो की सर्कल बॉक्स क्रिकेट नक्की कसं खेळलं जातं आणि 11 खेळाडू सीवूडमध्ये कसं काय सुरू झालं. तर या सगळ्या बदलाकडे तू कसं पाहतो आणि त्यामध्ये या स्पर्धेचं किती महत्त्व आहे. म्हणजे साईराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरत जाधव साहेब असतील, त्यांचे चिरंजीव आदित्य जाधव साहेब असतील, मॅडम असतील, हा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं क्रिकेटसाठी. ज्या पद्धतीने काल अनेक मान्यवरांनी उल्लेख केला की व्यसनाच्या आहारी कुठेतरी तरुण वर्ग चाललाय आणि अशाही परिस्थितीमध्ये या स्पर्धांचं आयोजन करणं हे किती महत्त्वाचं आहे असं तुला काय वाटतं. आता नक्कीच बंटी दादा आहेत त्यांनी हे सगळं फॉर्मॅट चालू केला. नक्कीच कुठे जास्त हा सर्कलवाला बॉक्स टुर्नामेंट नाही व्हायची. तर या लोकांच्या ग्रुपला खरंच धन्यवाद देईन. कारण एवढे जेवढे पण आता इथे खेळत आहेत सगळ्यांना या लोकांनी प्लॅटफॉर्म दिला. आणि नक्कीच दादांसारखे जे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्यांचं पण खूप म्हणजे जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. कारण आता एवढे 11 प्लेयर आणि तेवढ्या 14 टीम सगळं मॅनेज करणं 2 दिवस डे नाईट टुर्नामेंट ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. तर नक्की पूर्ण टीमचं मी धन्यवाद करेन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच यश मोरे. किशोरकडे आपण वळतो. किशोर टॉस तुम्ही गमावला. सर्वप्रथम फायनलसाठी शुभेच्छा असतील. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. अपोनंटबद्दल काय सांगशील. मंदार स्मृती खूप चांगला संघ आहे. ठीक आहे आम्ही त्यांना म्हणजे मागच्या टुर्नामेंट्स किंवा भरपूर वेळेपासून बघतोय आणि त्यांची बॅटिंग वगैरे किंवा बॉलिंग वगैरे खूपच चांगले. तर मला त्यांना विकेट्स तर आम्हाला पहिला काढावे लागतील तेव्हाच आम्ही जिंकणार. बिकॉज त्यांची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि ते अपोनंट म्हणून खूप अप लेवलला आहेत. तर आम्हाला आमचा चांगला खेळ फक्त दाखवायचा आहे. आतापर्यंत आम्ही खूपच चांगलं खेळलो आहे. ॲज अ टीम युनिट खूपच चांगलं खेळलो आहे. तर आम्हाला फक्त शेवटी आमचा हा जो प्रवास आहे तो गोड करायचा आहे आणि आम्ही आमचं 100% देऊ. आणि दुसरी गोष्ट मी भरत जाधव साहेबांचे आणि त्यांचे चिरंजीव आणि ऑर्गनायझर जो आमचा ग्रुप आहे सीवूड चॅलेंजर ग्रुप त्यांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी हे प्लॅटफॉर्म दिला. सर्व काही गोष्टी ऑर्गनाईज केल्या. 2 दिवस ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं आहे. तर मग खूपच चांगली गोष्ट आहे. त्यांचे खूप मनापासून आभार आणि सर्व प्लेयर्सचे पण आभार. नाही एका गोष्टीची माहिती मी आवर्जून देऊ इच्छितो इथं सर्व उपस्थित प्रेक्षक वर्गाला की नाममात्र एंट्री फी होती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आदित्य भरत जाधव साहेब त्यांच्या व्यवसायातनं जे काही इन्कम त्यांना मिळतं
त्याच्यामधनं त्यांनी स्वखर्चाने केलेला आहे. कोणतंही डोनेशन, कोणतीही देणगी त्यांच्या वतीने घेण्यात आलेली नाहीये. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. मी आदित्यजींना विनंती करतो की आपण कालपासून बोललाच नाही यात माईकमध्ये, तर या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करा. तुम्ही क्रिकेटचे चाहते खेळाडू आहात आणि आता राजकीय पटलावर तुम्ही इनिंग सुरू केलेली आहे ऑलरेडी, तिथे सेंचुरी मारायची आहे नो डाऊट. काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आज आपल्याकडे 14 टीम होत्या. कोणती टीम स्ट्रॉंग असेल, वीक असेल हे महत्त्वाचं नाही. याच्यामध्ये मी बघितलं की जी टीम वीक जरी होती शेवटच्या मोमेंटपर्यंत खेळत होती. हे खरं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे आणि हे तुमच्या सगळ्यांमध्ये दिसलं. आणि मेन म्हणजे खूप खूप नवीन गोष्टी बघायला भेटल्या, जसं यश आणि यशची जोडी ही अनबिटेबल राहिली, किंवा आपल्याकडे खूप प्लेयर्स होते असे जे त्यांच्या शेवटच्या मोमेंटपर्यंत खेळले. तर सायराज प्रतिष्ठानच्या वतीने तुमच्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही टुर्नामेंटमध्ये आलात आणि तेवढ्या जोरात खेळलात. तुमचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट असंच राहिलं तर आपण या टुर्नामेंटला खरंच मोठं स्वरूप देऊ. आणि जसे आपण बोलले तर नवी मुंबईचं जर एखादी बॉक्स टुर्नामेंट असेल तर त्यामध्ये 100% सीवूडची एक टीम असेल आपल्याकडून. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदित्य भरत जाधव साहेब. आम्ही विनंती करतो मान्यवरांना की आपण आसनस्थ व्हावं. दोन्ही टीम्स आपणच अनाउन्समेंट करा. आपल्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करणारे 14 संघ आहेत. 14 संघाचं इंटू किती, 11 का 12 आहेत? 12 प्लेयर असतात ना, 12 प्लेयर म्हणजे 12 44 250 लोक होतील, 150-200. सोमवार ते गुरुवार, कारण की आपलं रिसॉर्ट बिझनेस रिलेटेड आहे आणि ते रेंटवर दिलेलं आहे. पण सोमवार ते गुरुवार या दिवसामध्ये तुम्ही सर्व टीम एक दिवस डिसाईड करा वन डे पिकनिकसाठी. फक्त येण्याची जबाबदारी तुमची. तिथं तुम्हाला संपूर्ण दिवसभर एन्जॉय आणि जेवण आणि पिण्याचं पाणी, बाकी पिण्याचं दुसरं काही नाही. कारण की माझ्या राजकारणामध्ये मी आयुष्यात एक पथ्य पाळलेलं आहे, कधी कोणत्या तरुणाला व्यसनाच्या अधीन जाऊ दिलं नाही आणि त्याचं मी कधी समर्थन केलं नाही आणि ते मी कधी करणारही नाही. पण तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी एक दिवस रिसॉर्टला तुम्ही सगळेजण ठरवा. मग तुमच्या 150 पैकी 100 येऊ, 150 येऊ, 125 येऊ, पण एक दिवस ठरवा आणि तुम्ही सगळेजण या. तो आदित्यशी कम्युनिकेशन करा. तुम्हाला ते आमच्या जाधव परिवाराकडून स्पेशल ट्रीट आहे सगळ्यांना. धन्यवाद. आणि एक सर तुम्हाला मला सांगायचं आहे की एक खूप चांगली गोष्ट आहे क्रिकेटची की जिथे सगळे पक्ष सोडून एन्जॉयमेंट करायला येतात. कारण जर बघायला गेलं तर पक्ष आणि IPL याच्यामध्ये लय मित्रांची भांडणं होतात की तुझी टीम ही, माझी टीम ती. तर या सगळ्या गोष्टी सोडून पोरं येतात आणि एन्जॉय करतात. ते बघायला खरंच चांगलं वाटतं. असेच टुर्नामेंट आम्ही ठेवत जाऊन तुम्ही असेच पार्टिसिपेट करत जावा. धन्यवाद. बहुतेक करून सोमवारपासून DAVच्या मैदानाच्या दुरुस्तीला सुरुवात करणार आहोत. कारण की आपण एक कमीत कमी 10 जास्तीत जास्त 20 मुरुमच्या गाड्या टाकणार आहोत. आताच मी ते फायनल केलेले 20 ते 25 हजारापर्यंत त्या गाडीचा रेट आहे. आपण स्वखर्चाने करणार, कारण की ते आपल्या नवरात्रीमुळं ते ग्राउंड खराब झालं होतं. पण त्याच ग्राउंडवर जर या आठवड्यात पूर्ण झालं, कारण की रॉयल्टीमुळं RTOच्या त्रासामुळं गेली 15 दिवसापासून मी प्रयत्न करतोय पण गाड्या येत नाही आहेत. जर ते पूर्ण झालं तर पुढच्याच आठवड्यात शनिवार रविवार आपण प्रभाग क्रमांक 26 चषक हा फिरता चषक ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्या सेक्टरमधल्या 8 आणि करावे गावातल्या 8 अशा 16 टीम, आणि त्याला एकदम नॉर्मल एंट्री फी राहणार आहे. एंट्री फी फार मोठी गोष्ट नाही आहे आणि पारितोषिकही तुम्हाला चांगल्या पद्धतीने राहील. परंतु तो चषक फिरता राहील आणि दरवर्षी अशा पद्धतीचं टुर्नामेंट होईल आणि त्याचं स्वरूप आणखीन थोडं मोठं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. मी आपणा सर्वांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं आणि ऑल द बेस्ट मंदार स्मृती. सगळ्या आयोजकांचे आभार माना, हे चॅलेंजर्स टीमचे. नक्कीच हे सर्व जे सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप आहे त्यांची अथक मेहनत आहे अमर सर या आयोजनाच्या मागे. आणि टॉप
टॉस आपण पाहिलं, मंदार स्मृती यश मोरेने जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला अगेन्स्ट स्पार्टन्स. भरत जाधव साहेब असतील, कविताताई भरत जाधव मॅडम असतील, आदित्यजी असतील, क्रिकेटला अगदी पोषक आणि पूरक वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केले. मनापासून त्यांचाही आभार आपण व्यक्त करूया. आणि सामन्याला अगदी काही वेळातच या ठिकाणी सुरुवात केली जाईल. चला, एक ऑफिशियल फोटोशूट मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आपले दोन्ही फायनलिस्ट स्पार्टन्स आणि त्यांच्या विरुद्ध मंदार स्मृती, किशोर विरुद्ध यश मोरे, किंबहुना हे असं बॅटल आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. चला, ऑर्गनायझिंग कमिटीचं देखील ऑफिशियल फोटोशूट होत आहे. सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप, खरं तर बंटी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांचं आयोजनामध्ये खरं तर भरपूर मोठं मोलाचं योगदान आहे. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी मैदानाच्या आतमध्ये. युट्यूबवर देखील ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय, त्यालाही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग कालच्या दिवसापासून लाभलेला आहे. सर्वांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे. आमचे पंच कमिटी असेल, अजित निकम सर, सत्यजित कदम सर, संतोष राऊत सर, किरण चौधरी सर, कालच्या दिवसामध्ये शेखर धोत्रे सर, आमचे ऑफिशियल स्कोरर कालच्या दिवसापासून अगदी सगळी अपडेट इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात ते विघ्नेशजी मडवी, समालोचक अमर भोई सर, रोहित भोपी सर, त्याचबरोबर आमची यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम, करण कदम, सार्थक डिसले, निखिल कदम. आपल्याला खरं तर अपोलो हॉस्पिटलची देखील हेल्प मिळाली. आपल्या नर्स मॅडम शालिनी सिंग मॅडम, त्यांचाही आभार, त्यांचाही आपण सन्मान केला. त्यांना मात्र या स्पर्धेतून निरोप दिला गेलाय. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर टकोबा साऊंड्स अँड डीजे करावे, रवींद्र म्हात्रे आणि ऑपरेटरच्या भूमिकेत डीजे राम, या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि मेगा फायनल 4 ओव्हरची मॅच आहे. 9:43 होत आहेत. चला, आपण लगेचच मंदार स्मृतीला विनंती करूया का आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आणि चला, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, आता शेवटचा सामना आहे. आता चांगला 12वा खेळाडू पाठवा, ज्याला सगळ्यांची नावं माहिती आहे. या स्पर्धेच्या स्वरूपाकडे आपण जातोय. प्रथम पारितोषिक असणारे ते रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक असणारे रोख रक्कम 11,000 रुपये आणि ट्रॉफी. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उदयोन्मुख खेळाडू म्हणजे एमर्जिंग प्लेअर असे वैयक्तिक पारितोषिक. विजेत्या आणि उपविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला मेडल्स, असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे. खरं तर अंडर द फ्लड लाईट्स ही स्पर्धा आपण पाहतोय. पांढऱ्या शुभ्र अशा प्रकाशामध्ये संपन्न होत असताना सीवूड्स विभागामध्ये साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा समाजसेवक आदित्यजी भरत जाधव साहेबांच्या खरं तर कल्पक बुद्धिमत्तेतनं या स्पर्धेचा उदय झाला. आणि याही वर्षी आपण पाहतोय या स्पर्धेचा अर्थात साईराज प्रतिष्ठान लीग 2025 भव्य डे नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो या सीवूड्स नगरीमध्ये. खरं तर कालही चर्चा केली होती की साईराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 2.5 ते 3 वर्ष मोफत ॲम्ब्युलन्स सेवा 24/7 सीवूड्स विभागामध्ये दिली जाते. असे अनेक सामाजिक उपक्रम खरं तर साईराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी होत असतात. चला, आता ऑफिशियल फोटोशूट झाल्यानंतर ऑफिशियल व्हिडिओ शूट सध्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रोफेशनल ही क्रीडा स्पर्धा आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे खेळाडूंना टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात देण्यात आले ते संपूर्ण स्वखर्चाने दिले ते आदित्य भरत जाधव साहेबांनी.
ते पुरस्कृत केलेले आहेत. सर्व खेळाडूंच्या अंगावर हे तुम्ही रंगबेरंगी जे टी शर्ट पाहताय ते आदित्य भरत जाधव साहेबांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा आभार. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेल आहे की कोण मारणार बाजी या साईराज प्रतिष्ठान लीग 2025च्या विजेतेपदाशी आणि कोण घालणार त्या विजेतेपदाला गवसनी 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये. चला स्पार्टन्स एक्स्ट्रा प्लेअर लगेच पाठवायचं आहे. किशोर 12वा खेळाडू लगेच येऊ द्या. अपोजिट टीमचा आलेला आहे. मंदार स्मृतीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आता कोणत्याही चुकीची अपेक्षा नसणार आहे आपल्याला. आमची टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. विघ्नेश बळवी आमचे युट्यूब लाईव्ह. आणि एसबीएल मधील एक जबरदस्त ओनर आणि पॅकर प्रसाद ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालंय. प्रसाद दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. चला सलामीची जोडी जाऊ द्या. स्पार्टन्स ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपण पाठवायची आहे. फिल्डिंग सेट झाली आहे, पंच सज्ज आहेत. आकाश आणि योगेश ही सलामीची जोडी स्पार्टन्सच्या वतीने मैदानाच्या आत आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर अमोल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मेगा फायनल साठी मित्रांनो. टाळ्या वाजवायला हात आखडू देऊ नका. काउंटिंग सुरू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पहिला बॉल मेगा फायनलचा. पहिला बॉल एका टप्प्याने सीमा पार. तडाखेबंद सुरुवात आकाशची आणि ठोकलाय तो चौकार. गोळी निघावी तसा तो बॉल निघून गेलाय. रोमहर्षक सामना होणार आहे. उत्कंठावर्धक सामना. जोश, उत्साह, एनर्जी सर्व काही पाहायला मिळतंय. पुढचा बॉल अमोल राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळत आहेत अजित निकम सर आणि वाईट बॉलचा इशारा. ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय अजित निकम सर आहेत, त्यांच्या समवेत सत्यजित कदम सर आणि तिसरे पंच आमचे संतोष राऊत सर. यावेळेस आडव्या बॅटने टॅप करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं खेळाडू पुढे सरसावतोय. राजू रन मिळते ती 1. स्कोर पुढे सरकतोय 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर. युग आणि आपण पाहतोय आकाश अर्थात योगेश, दोघांनी देखील जबरदस्त कामगिरी. अनबीटन आतापर्यंत राहिले स्पार्टन या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता थेट मेगा फायनल मध्ये. अगदी फुरलेनचा बॉल होता. एक्सपेक्ट केलं नव्हतं युगने. पुन्हा माघारी फिरला आणि योग्य निर्णय त्याचा. व्हाईट बॉल. धावसंख्या 7च्या घरामध्ये 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. यावेळेस लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चालला ऑन साइडला. आकाशचा दुसऱ्याचा कॉल होता, युगने तो नाकारला. 21 धाव. त्यांना माहिती आहे आता लगेच विकेट गमावणं तोट्याच अडू शकतं. इथे जर पार्टनरशिप बिल्ड झाली शेवटच्या बॉल पर्यंत जर आपण थांबलो तर मात्र धावा बनवू शकतो. सध्या 8 धावा धावफलकावर. भरपूर गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली.
साईराज प्रतिष्ठान लीग तुम्ही पाहताय 2025. लोवर फुल टॉस बॉल, चेंडू अडला गेला. नाव स्ट्रायकिंग एंड वर युगच्या माध्यमातून अन्यथा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता. धावसंख्या 9च्या घरामध्ये. पुढचा बॉल सामना करतो युग. यावेळेस चांगला फटका, मात्र जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला अंकेशच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग. 21 धाव, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. शेवटचा बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, जाता जाता बॅटला स्पर्श केलाय आणि यश मोरेने टिपला झेल आणि संपला तो शेवटच्या बॉलवर. फलंदाज आकाश सकेळ, फर्स्ट विकेट डाऊन. गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामना करतो युग अर्थात योगेश. त्याच्या समोर अजय नॉन स्ट्राईकला. पार्टनरशिपची गरज. शेवटच्या बॉलवर विकेट आली. मागच्या ओव्हरच्या आपण पाहिलं आकाश बाद झालाय. त्यामुळे पुढे सरसावले मनगडाच्या साहाय्याने बॉलला दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग मात्र ते फॉर्मलिंग होताना पाहायला मिळत आहे. इकडे कॉलिंग खराब होती. ओव्हर थ्रो देखील झालाय. अंकेशचा चांगला बॅकअप, मात्र कमिटमेंट लाजवाब होती. राजेशच्या माध्यमातून वाडेश लॉंग ऑफला ते तैनात होते. पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला. चेंडूच्या दिशेने 1च रन मिळाली. 11 धावा धावफलकावर होतात. यश मोरे टॉस जिंकला मंदार स्मृतीने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चेसिंगला पसंती दिली आहे आणि ज्या पद्धतीने मंदार स्मृती आणि स्पार्टन दोन्ही संघाचा आतापर्यंतचा प्रवास राहिला तर मात्र एकमेकांच्या अगदी बरोबर चालले. ते कोणी कमी नाही आहे. त्यामुळे एक चांगलं बॅटल होईल यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. चेक आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. अजित निकम सरांची एक अनोखी शैली. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत त्यांना. त्यामुळे अलॉंग द कार्पेट गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू अडला जातोय. क्या बात आहे. राजेश आणि त्याच्या समोर श्रेयस यांचा हे कॉम्बिनेशन फिल्डिंग. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फिल्डिंग. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीम टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर. आणि त्यामुळे इथे प्रत्येकाचे कमिटमेंट आणि प्रयत्न हे तितकेच महत्वाचे. 12 धावा. पहिल्या 2 बॉलवर आल्या 2 सिंगल. यश मोरे टिचून मारा. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे संधी आणि फलंदाज बाद. मोठी विकेट. अति घाई केला आणि संकटात नेत असताना स्वतःला यश युग आणि त्याचबरोबर आपल्या स्पार्टनला दुसरा धक्का. दोघेही सलामीवीर 12 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर. आवश्यकता होती का? बॉडी बेंड केली. स्वीप मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट सर्कल आउटच्या स्वरूपात आणि तिसरा धक्का अमितच्या स्वरूपात स्पार्टन टीमचा. आणि मात्र अडचणी वाढल्यात त्यांच्या या फायनलमध्ये.
थँक्यू श्रीकांत. फ्लाइंग श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतं. 4. पुढचा चेंडू श्रीकांत साठी. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंच सांगतात. अजित निकम सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. 13 धावा धाव फलकावर. त्यांच्या समवेत सत्यजित कदम सर, संतोष राऊत हे नामवंत पंच. क्लीन बोल्ड. दांडी गोल. आणि इथे स्पार्टनच्या अडचणी काही थांबत नाहीये. एका मागोमाग एक मात्र फलंदाज जातात मैदानाच्या बाहेर आणि चौथा धक्का दुसऱ्याच ओव्हर मध्ये लागतो स्पार्टनला. धावसंख्या आहे फक्त 13. थँक्यू डीजे राम. मर्फी आलेत 6व्या क्रमांकावर. मर्फी आणि अजयला आता थोडा संयम दाखवावा लागणार आहे. थोडा संयमी खेळ इथे दाखवावा लागेल. वन टू गो. आता प्रेक्षकांची दाद मिळाली भरपूर. नो बॉल. वन्स अगेन ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. यश मोरे विकेट काढतोय. एक्स्ट्राच खर्च करतोय. तरीही अजूनही सामन्यामध्ये पकड मजबूत मंदार स्मृतीचीच पाहायला मिळते. कारण 14ला 4 आहे. 14ला 4 अशी नाजूक अवस्था. हो इथे डॉट बॉल. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं संपवत असताना. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 10 आणि या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 4 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14ला 4 अशी आपल्याला पाहायला मिळते. परिस्थिती झाली होती स्पार्टनशी. मंदार स्मृती ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. यस दीपक दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आपण व्यासपीठावर या. 70 करत स्पोर्ट्सचे त्यांचं शॉप आहे. त्याचे प्रोप्रायटर दीपक दादा शिंदे. दादा या व्यासपीठावर भरत जाधव साहेबांच्या वतीने आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे. तिसऱ्या षटकामध्ये आता यश मोरे गेला. आता यश भिसे आलाय. 14ला 4 आहे. श्रीकांत आणि त्याच्या समवेत आहे, माफ करा अजय आणि त्याच्या समवेत आहे तो मर्फी. कुठपर्यंत नेऊन ठेवणार धावसंख्या. हो टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी गती कमी झाली. शरीराचा वेध घेतला या चेंडूने आणि आलाय तो डॉट बॉल. पूर्णपणे डॉमिनन्स आणि पूर्णपणे दबाव आतापर्यंत आपण पाहतोय की या संपूर्ण मेगा फायनल मध्ये मंदार स्मृती जर आले. प्रेक्षकांना उत्कंठा आहे ती चित्तथरारक सामन्याची. असा सामना जो शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. मात्र आता तसा सामना पाहायला मिळणार आहे का. आणि इथे बघा पुढे सरसावलंय गॉन वाईड आणि त्यामध्ये आली ती विकेट. होईल. योगेश आम्हाला माहिती मिळते की संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग त्याच्या वाटेला आली, तीही फायनल मध्ये. आता नाही, आता त्याच्याकडे चांगली संधी आहे त्याच्या टीमला रॉंग प्रूव्ह करायची, चांगला परफॉर्मन्स द्यायची. बघूया समोर यश भिसे स्मित हास्य करून गोलंदाजी. बॉलला सोडून दिलंय पण आमच्याकडे वळत आहेत. वन्स अगेन व्हाईट बॉल. धावसंख्या 16. ऍटलिस्ट 40 धावा तरी धावफलकावर पाहिजे तर एक चांगली फाईट होईल. किमान 35 आणि जास्तीत जास्त 40 किंवा त्यापेक्षा जास्त तर अतिउत्तम. तर समोर बॅटिंग लाईनअप तगडी आहे. तर क्रिकेट आहे, काही होऊ शकतं.
यावेळेस आतमध्ये येणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता योगेशचा, पूर्णपणे अयशस्वी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 16च्या घरात. 5 विकेट गमावलेत. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर दोन्ही कोलॅप्स झाल्यात स्पार्टनच्या. आता लोअर मिडल ऑर्डरवर ही जबाबदारी की एक सन्मानजनक धावसंख्या. एकतर्फी सामना त्यांनाही नकोय. स्पार्टनला देखील एक चांगली फाईट द्यायची तर अगोदर धावा बनवाव्या लागतील, तर बॉलर्सला काहीतरी मार्जिन मिळेल. आणि रॉकेट लँड झालं तर सरळ सीमा पार आणि योगेशच्या खेळीचा अंत आणि स्पार्टनला लागला तो 6वा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय 8व्या क्रमांकावर. 16-6 स्पार्टन्स. कमी गतीने टाकलाय लेग ब्रेक. यश बीसे वाईड बॉलचा इशारा पंच कळवतात. 17 धावा धावफलकावर होतात. 17 रन्स. हाही बॉल सोडून द्या. हाही बॉल वाईड. स्वेर मारा आपण म्हणतोय. 18 धावा. अतिरिक्त चेंडू आणि आता बघूया त्यावर किती धावा वसूल करतात, कारण तिसरं षटक सुरू आहे. यानंतर अजून एक ओव्हर असणार आहे. 4 ओव्हरची मेगा फायनल आहे. इथे स्विंग अँड मिस कम्प्लिटली. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. डॉट बॉल आणि आता आपण पाहतो विकेटही आली आहे. ऑल आउटची मात्र इथे धोका आहे. ऑल आउट का खतरा मंडळराव भाई. खरं तर 9व्या क्रमांकाचा फलंदाज दाखल झाला आणि विघ्नेश मला वाटतं एकही संघ ऑल आउट झालेला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कोणताही संघ हा ऑल आउट नाही झालाय. किशोर नवीन फलंदाज कॅप्टन मिस्टर KP. अठरा धावा धाव फलकावर. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. यश बिसेची चांगली कमिटमेंट. एक्स्ट्रा नक्कीच खर्च केल्यात. लांबलाय षटक मात्र डॉट बॉल देखील भरपूर प्रमाणात. 18 धावा धाव फलकावर. वन टू गो. शेवटचा बॉल. नो बॉल. हाय चेंडू पुन्हा टाकावा लागेल. नोवर एक शिकी सिंगल क्विक सिंगल पूर्ण होत असताना 2 धावा मिळतात. 20 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून यानंतर 1 ओव्हर आहे. साईराज प्रतिष्ठा लीग 2025 चा मेगा फायनल तुम्ही पाहताय. मर्फी पुढे आले, त्यानंतर बॅकफुटला गेले. बॉल गेला तो लॉंग स्टॉप मध्ये. बॅटची हलकीशी एज लागली आणि स्ट्राईक मर्फी स्वतःकडे ठेवतोय. 3 ओव्हर नंतर 21 धावा धाव फलकावर आहेत. 7 विकेटच्या मोबदल्यात आता शेवटचं षटक असणार आहे आणि कितपर्यंत मजल मारणार आहे स्पार्टन त्यासाठी होत आहे ते डिस्कशन मर्फी आणि अर्थात किशोरच्या मध्ये. राजेश आलेत आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मिस्टर राजेश 21 धावा धाव फलकावर. 7 विकेट गमावलेत. फुलटॉस बॉल टॅप केलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार योग्य वेळा मोमेंटला त्याने जम्प केलं. बॉलला आतमध्ये पकडलं आणि आतमध्ये ढकललं. आणि आदित्य जाधव साहेबांचं मित्र परिवार या ठिकाणी दाखल होत असताना सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो शब्द सुमनांनी. हॅलो. तसेच करागावचे सुपुत्र रतन सुधाकर म्हात्रे, तसेच राजेश सुधाकर म्हात्रे व हर्षल अरुण म्हात्रे यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांचा शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि ह्या
आयोजकांच्या वतीने त्यांचं उपस्थित दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करतोय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. युवराज सर. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पंच काय सांगतायत? इट्स अ नो बॉल कॉल. नो +1. 2 धावा मिळतात. धावफलक पुढे सरकते. 24 रन्स. पुढचा बॉल. पुन्हा फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल बॅक ड्राईव्ह. यस डॉट बॉल. 25 धावा झाल्या. धावफलकामध्ये दुरुस्ती होते. नो बॉल आणि इथे मात्र सर्कल आउट. यस चेंडू काउंट होईल. यस बॉल काउंट, रन काउंट आणि विकेटही काउंट. नवव्या क्रमांकावर अमोल आलेत. अजित निकम सरांचा इशारा की 2 चेंडू खेळ बाकी आहेत. 26 धावा धावफलकावर. नो बॉल. 27 धावा होतील. फायटिंग टोटल आहे का? कारण समोर यश बिसे, यश मोरे सारखी तगडी स्टारकास्ट आहे. त्यांच्या समोर जर निभाव लावायचा आहे तर इतक्या धावा माफक आहेत का आणि बॉलर्सला तेवढं मार्जिन मिळेल का? फुल लेनचा बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय? मर्फीला ही माहिती आहे की कदाचित मर्फी देखील या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जात असताना आणि शेवटची विकेट आता मैदानाच्या आत आहे. ईशांत त्याला देखील मला वाटतं पहिल्यांदाच फलंदाजी मिळाली असेल. मला वाटतं 10 विकेट्स देखील मला वाटतं पहिलीच टीम असावी ज्यांच्या 10 विकेट्स गेल्यात. शेवटचा बॉल, शेवटची विकेट आहे आणि धावसंख्या आहे ती 27. पहिले इनिंग सध्या प्रगतीपथावर आहे. यस नॉट आउट आहे. वाचलेत. 27 धावा धावफलकावर आहेत आणि 28 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या असलेली हा सामना असणारे लो स्कोर मॅच आहे. 27 धावा उभारल्या गेल्यात आणि 28 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये. बघूया आता ज्या पद्धतीने किशोरने उल्लेख केला होता अमर सर टॉसच्या वेळी की आमच्याकडे चांगले गोलंदाज आहे आणि त्यामुळे आम्ही धावा डिफेंड करू शकतो जरी आमच्या टॉस विरुद्ध झाला असेल तरी देखील. बघूया आता 28 धावा 4 ओव्हरमध्ये डिफेंड करतील का ते. भरपूर चांगली गोलंदाजी आणि भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करावं लागणार आहे कारण यश मोरे आणि यश बिसे याच्यावर सगळी भिस्त आहे. त्या विकेट जर लवकर काढल्या पहिल्या ओव्हरमध्ये तर येणाऱ्या फलंदाजांवर तुम्ही दडपण टाकू शकता. तसं नाहीये की त्यांच्याकडे पोटेन्शियल नाहीये, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. तर क्रिकेट आहे, दडपणामध्ये माणूस फॉर्म त्याचा खराबही होऊ शकतो, चुकीचे फटकेही तो मारू शकतो आणि संघ पराभूतही होऊ शकतो. निश्चित युवराज सर, चांगलं विवेचन तुमच्या माध्यमातून. मागच्या इनिंगमध्ये क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, भाकीत करणं योग्य ठरणार नाही. जरतरच्या भाषेला इथं वाव नाहीये, परंतु क्रिकेट त्याच्यावरती जिवंत आहे असं देखील म्हणणं वावं ठरणार नाही. कारण क्रिकेट आपण बघतो प्रत्येक प्रेक्षक त्याच्या परीने एक जजमेंट पास करत असतो. हा फलंदाज ह्या क्षणाला का पाठवला, ह्या गोलंदाजाला ह्या क्षणाला का गोलंदाजी दिली, ह्यावरच क्रिकेटचं पूर्ण विवेचन आणि क्रिकेटचं चित्र स्पष्ट होत असतं. 2 दिवस चालू असलेली ही प्रतियोगिता साईराज प्रतिष्ठान लीग SPL 2025 हा घमासाम शेवटच्या क्षणांवरती येऊन टेपलाय. जवळजवळ 28 सामने 14 संघ ह्या लढतीत ह्या प्रतियोगितेत सामील झाले होते. 14 संघांपैकी 2 सर्वोत्कृष्ट संघ अंतिम सामन्यात खेळताना दिसत आहेत. स्पार्टन वर्सेस मंदार स्मृती संघ 12 संघांना पराभूत मागे टाकत हे 2 संघ पुढे सरसावण्यात समोर ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यांच्यावरती नाव कोरण्यासाठी सज्ज झालेत. पण लो स्कोरिंग मॅचेस आहेत. लो स्कोरिंग मॅचेस कॅन बी डिफिकल्ट.
बघूया 28 धावा डिफेंड करतील का स्पार्टन संघ. त्यांच्याकडे गोलंदाजाचा भरणा चांगला आहे, परंतु समोर तेवढीच स्टारकास्टने भरलेली फलंदाजी आहे. मग तो यश भिसे असेल, यश मोरे असेल, अमर असेल, यांसारख्या जबरदस्त फलंदाजांचा भरणा असलेला संघ मंदार स्मृती संघ, ज्यांना फक्त चौकाराचा पाडा येतो. खास करून यश मोरे याला बघितलं या स्पर्धेमध्ये जवळजवळ 35 चौकार डोळवले. त्याच्यावरती आपण समजू शकता किती प्रभावशाली फटकेबाजी केली आहे. चौकाराचा बादशाह म्हणणं वावगे ठरणार नाही त्याला, कारण फक्त आणि फक्त त्याला 4चाच पाडा येतो असं वाटतं मला, कारण 2 दिवस बघतोय आम्ही जबरदस्त फलंदाजी. चला सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत आणि टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद देत असताना मंदार स्मृती संघाचे सर्व संघ खेळाडू यश मोरे आणि यश भिसे, त्यांच्या दोघांच्या नावात यश आहे आणि अजूनपर्यंत यश संपादित केलं आहे. या संघाने अप्रतिम खेळ साकारलाय. गोलंदाजी असो फलंदाजी असो, दोन्ही खेळाडू अग्रगण्य ठरले. त्यांच्या संघासाठी एक अप्रतिम खेळ साकारलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ परफॉर्मन्स फ्रॉम द बोथ द प्लेयर्स. यश मोरे आणि दोघे एकमेकाला चांगलं कॉम्प्लिमेंट देखील करतात फलंदाजी करत असताना. आपण बघितलं जर यश मोरे जर बहरात आहे, लयात आहे, तर तो चांगला खेळत असेल तर यश भिसे सावध पवित्राने खेळतो, त्याला स्ट्राईक देतो. आणि ज्यावेळी यश भिसे स्ट्राईकला असेल आणि लयात असेल तर त्यावेळी माग काढता पाय माग थोडंसं मागे पाय घेतो यश मोरे. तसेच आयवळे सर यांचं आगमन होत आहे. मनसेचा एक धडाडीचं व्यक्तिमत्व या सेक्टरमधील मनसे पक्षाचं एक धडाडीचं व्यक्तिमत्व आम्हाला आयवळे सर, त्यांचा देखील वाढदिवस होता काल, बरोबर ना सर? त्यांना बिलेटेड हॅपी बर्थडे ह्या टीम कडून. चला सामन्याला सुरुवात करायचा आहे. निकम सरांनी इशारा दिलाय. पहिला चेंडू आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला आणि पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळावा लागतोय. ज्या विकेटची वाट बघत होते क्षेत्ररक्षण करणारी टीम, त्याचं विकेट पहिल्या चेंडूवरती येतोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस मॅच. हा कलाटना देणारा चेंडू होऊ शकतो आणि त्या क्षेत्ररक्षकाचं नाव ईशांत, छोटा ईशान, तारे जमी पर, आणि त्याचा जबरदस्त झेल. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ सेफ हँड्स ओव्हर देअर बाय ईशान. आणि धाबे दाणा आणून ठेवण्यात पहिल्या चेंडूवरती. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ सेफ हँड्स ओव्हर देअर. एकच छोटासा लहानसा ईशान यानं झेल टिपलाय. प्रेशियस झेल. नवीन फलंदाज अंकेश, ह्याच्यात देखील क्षमता आहे, चांगला फलंदाज आहे. नो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट. हाऊ मेनी टाइम्स वी हॅव सीन दॅट इन द पास्ट. यश भिसेवरती आता मात्र मदार असेल. जोडीला अंकेश आलाय. 1-0 पाने. फ्लाइंग श्रीकांत इज अन ऍक्शन वन्स अगेन. एक अनुभवी गोलंदाज ह्या सेक्टर मधील एक नामांकित खेळाडू, नामांकित नाव श्रीकांत, याला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते आणि स्पार्टनच्या संघामध्ये एक ऊर्जा संचारली, एक आत्मविश्वास उंचावला पहिल्या विकेट नंतर. पुढील चेंडू घेऊन श्रीकांत आणि दिस टाइम पंचांचा 9 बॉलचा इशारा. आता मात्र चेसिंगला सुरुवात होताना दिसते. पहिली धाव संख्या धावफलकावरती लागते सेकंड इनिंग मधील. 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिली धावसंख्या धावफलकावरती गणली जाते, ती पण अवांतर धावसंख्येने. धावसंख्येला सुरुवात होते, चेसिंगला सुरुवात होते. चेसिंगचा श्री गणेश होतोय, चेसिंगचा आरंभ होतोय, प्रारंभ होतोय, सुरुवात होतोय. नो बॉल नाही. एक क्रिकेट प्रेमी म्हणून ह्या मॅच कडे जर मी बघायचं ठरवलं तर ही मॅच आम्हाला अतितटीची हवी आहे, नेल बायटिंग हवी आहे. आणि हा चेंडू ब्रिलियंटली हिट टुवर्ड्स द कव्हर सीरीज अँड सेफ पवित्रा तिथं क्षेत्ररक्षकाचा अक्षय तिथं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेला त्याने क्रिकेटचा बेसिक रोल फॉलो करत असताना. वेन यू आर फील्डिंग फ्रेंड्स, कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू प्ले मध्ये होईल. यस निकम सर. श्रीकांत once again on the bowling mark. आणि दिस टाइम आणि हा काही जजमेंट आहे त्याचा ईशानचा. यार लहानडा जजमेंट आधी त्याने हात वर केले होते, झेल घेण्याच्या मोहात यशात प्रयत्नात होता तो,
आणि ऐन वेळी त्याने निर्णय घेतला झेल नाही घ्यायचा. त्याने जजमेंट घेतलं, बॉल आउट ऑफ द सर्कल जातोय की, आणि झेल न घेतल्यामुळे सर्कल आउट आणि दुसरी सफलता, दुसरा यश तंबूच्या आशिराला गेलाय. यश भिसे देखील आता मार्गस्थ होते तंबूच्या दिशेने. यश मोरे नंतर यश भिसे. दिस इज अन एक्साइटिंग स्टफ. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट इन फर्स्ट ओव्हर. यश युवराज सर काय बोलाल तुम्ही? मी मगाशी बोललो होतो अमर सर, जर पहिल्या ओव्हरमध्ये 1 ते 2 विकेट आल्या तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. कारण मंदार स्मृतीच्या इतर बॅटिंग लाईनअपची टेस्टच झाली नाहीये. कारण यश मोरे, यश भिसे प्रत्येक मॅच मध्ये खेळलेत, त्यामुळे इतर फलंदाजांवर आता प्रेशर निर्माण होऊ शकतं. मात्र ईशानचं कौतुक जो 11 क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, मगाशी जेलही टिपलाय आणि आता मात्र योग्य जजमेंट. 3. यस युवराज सर, बघूया आता खरी कसोटी आहे. फर्स्ट टाइम बॅटिंगला येताना दिसतो श्रेयश. ह्या स्पर्धेमध्ये आता लाईनअप टेस्ट होईल, बॅटिंग लाईनअप टेस्ट होईल मंदार स्मृती संघाचा. आणि दिस टाइम आता मात्र लो स्कोरिंग मॅचेस मध्ये आपण अशा चुका करू शकत नाही. दॅट अ बिग मिस्टेक ऑन दिस लास्ट मॅच. अजय नाराज आहे आपल्या स्वतःवरती. नक्कीच अमर सर, त्याला स्वतःला विश्वास बसला नाहीये, त्याचं थोडं जजमेंट चुकलंय. अभि नाही तो कभी नाही, अशा चुका आपण रात्री झोपणार नाहीत अजय, याची गॅरंटी देतोय मी. अजून एक फलंदाज बाद. फ्लाइंग श्रीकांत इज फ्लाइंग ऑन दिस ग्राउंड, पिकिंग अप हिज 3rd विकेट इन दिस ओव्हर. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स. एक्सलंटली बॉल, एक्सलंटली. पुरेपुरा अनुभवाचा फायदा घेतला. त्याच्यातली असलेली कॅपेबिलिटी, त्याच्यातला असलेला टॅलेंट, त्याच्यातला असलेला क्लास शो करत असताना गोलंदाज श्रीकांत. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट. जो तो चौकार जर अडवला असताना युवराज सर, निश्चितच स्कोर अजून थांबला असता, अजून दडपणाखाली आला असता मंदार स्मृती संघ. नक्कीच. मात्र चौकार जरी आलाय तरी आपण धावफलकाकडे चाललोय तर 6 रन आहेत आणि 3 विकेट गेलेल्या आहेत. आपण 1-2 विकेटची चर्चा करत होतो, मात्र इथे 2-3 विकेट आल्यात. मात्र मंदार स्मृती सहजासहजी हार मानणार नाहीये. हे सगळे चिवट खेळाडू आहेत, अजूनही संधी आहे. ही ओव्हर जरी त्यांच्या बाजूने आली नसती तरी अजूनही 18 चेंडू पुढे 3 षटका आहेत. निश्चित. यस, दिस इज द स्टाईल ऑफ निकम सर, अजित निकम सर. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. फ्लाइंग श्रीकांत ऑन द बॉलिंग मार्क. अरे हा चेंडू टोलवलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि जोर कसा अपेल होत आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, फक्त आणि फक्त उत्साह होता, उत्साह. आणि ते आपण फेटाळून लावलाय त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीने निकम सर. आणि पहिल्या षटकाची सांगत होते युवराज सर, धाव संख्या फक्त 7. आता उर्वरित चेंडू शेष आहेत 18 आणि विजयासाठी धावांची गरज असेल 21, म्हणजे सरासरी 7ची राखावी लागेल. पहिल्या षटकात 7ची सरासरी राखली आहे, पण महत्वपूर्ण गोष्ट जमेची बाजू असेल स्पार्टन संघासाठी. 3 महत्वपूर्ण बळी, त्यातल्या त्या 2 मोठे मासे गळायला लागलेत. यश भिसे, यश मोरे सारख्या आक्रमक फलंदाजांना तंबूच्या मार्गाला पाठवलाय. त्यांचा मिडल ऑर्डर आता टेस्ट होणार आहे इथं. बघूया युवराज सर. नक्कीच टेस्ट होणार आहे अमर सर, कारण फायनलचं प्रेशर वेगळंच असतं, लीग स्टेजचं वेगळं असतं. मेगा फायनल तुम्ही खेळत आहे, त्यामुळे हे प्रेशर आता त्यांना बॅकफूटला ढकलत आहे की त्या प्रेशरावर पाय ठेवून त्या दबावाला झुगारून ते बॅटिंग करतायत. 7 रन झालेले आहेत, 21 रनची गरज आहे 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 21 धावा. किशोर स्वतः कर्णधार सरसेनापती ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. मंदार स्मृतीच्या खेम्यामधून थोडासा आवाज येतो, नो बॉल होता की नाही, पण तो चेंडू लाईनच्या थोडा पुढे पडतोय. 1 धावेने मात्र ह्या षटकाला सुरुवात होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. किशोर ऑन द बॉलिंग मार्क. सरसेनापती इन ऍक्शन ॲज अ बॉलर. This time he plays towards the covers region. Amit in the position of that covers position. He fielded that ball very well. अजून एक चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघातील, त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षक होते. मग त्या दरम्यान 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धाव संख्या 9. किशोर ऑन द बॉलिंग मार्क. त्याच्या समोर फलंदाज अमर. आणि हा चेंडू देखील टोलवलाय आणि डायरेक्ट
थ्रो केला, बॅक फ्लिक केला होता किशोरकडे. एकेरी स्वरूपात या षटकात धावा येतात आणि त्या एकेरी धावांना देखील चेअरअप करताना दिसतोय मंदार स्मृती संघाचा डगआउट. कारण त्यांना माहिती आहे एक एक धावेचं महत्व माहिती आहे आणि एक एक धावांना चेअरअप करत असताना आणि अजून एक सिंगल. लगातार 4 सिंगल्सने पुढे सरसावतोय संघ. 4 धावेने पुढे गेला ह्या षटकात. धावसंख्या 11. इट्स मीन्स 2 to go. किशोर आणि हा जबरदस्त क्षेत्ररक्षण यार आकाश. व्हॉट ब्रिलियंट फील्डिंग, बट दिस इज आर नो बॉल. 1+1 2 runs added to the score. Most important runs are 2 महत्वपूर्ण धावा अजून ऍड केल्या जातात स्कोअर मध्ये. परंतु जबरदस्त फिल्डिंग यार आकाश, ब्रिलियंट. आणि हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे अमोल. याच्या माध्यमातून सेफ फिल्डिंग म्हणता येईल ही. बॉलवरती येण्याची वाट बघितली, बॉल अडवला, सहजरित्या फेकला. एक धाव मात्र काय पूर्ण सहजरित्या होत होती, त्याला दिसलं ते चित्र. त्याने एका धाव रोखण्याचा प्रयत्न काही केला नाहीये. चेंडू सेफली अडवा. एक धाव पूर्ण झाली. एक धावच्या मध्यंतरी संघ धावसंख्या पोहोचली आहे 14. यस निगम सर, 1 to go असाच लाऊड आवाज येतोय. वाईस फॉर्म, एक व्हेरी टॅलेंटेड अंपायर. अरे अजून दर्जेदार चेंडू. या षटकाची सांगता होतीये. किशोर आणि देखील एक जबरदस्त षटक फेकलाय. स्कोर झालाय 14 रन्स. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 7. जी सरासरी राखायची ती सरासरी राखली आहे. पण फायनलला मजा येते युवराज सर. निम्म लक्ष निम्म्या चेंडूंमध्ये पार झालंय. 12 मध्ये 14 झालेत. आता 12 मध्ये अजून 14 करायचे आहेत. 12 चेंडू 14 धावा आणि अशीच फायनल अपेक्षित आहे सर्व क्रीडा रसिकांना. आणि प्रत्येकाचं लक्ष लागलं या सामन्याकडे. बघत गर्दी सभोवताली, अगदी प्रेक्षकाची तुडुंब गर्दी. लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, आमची महिलांची टीम असेल, तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि यश म्हणावं आपण अमरसरे साईराज प्रतिष्ठानचं आणि साईराज प्रतिष्ठान लीगचं किंबहुना जो प्लॅटफॉर्म आदित्य भरत जाधव साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. प्रत्येकाने त्याच गोष्टीचं कौतुक केलंय की असं प्लॅटफॉर्म वारंवार आम्हाला मिळालं पाहिजे. आणि तशी कमिटमेंट त्यांनी देखील दिली आहे की ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आपण भरवणार आणि किंबहुना प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असणार आणि स्पर्धेचा ग्लॅमर आणि दर्जा मात्र उंचावणार आहे. 12 चेंडू 14ची गरज आहे. यस, 12 बॉल आणि 14 असं गणित समीकरण. 14 झाल्यात, 14 काढायच्यात. मर्फी ऑन टू बॉलिंग मार्क. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. अंकेश याच्या बॅटमधून येणारा हा महत्वपूर्ण चौकार, प्रेशर रिलीज करणारा चौकार. दडपण होतं, दडपणाखाली खेळताना दिसत होता हा संघ मंदार स्मृती संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये 3 फलंदाज परतल्यानंतर अंकेशने आता मात्र धुरा सांभाळली. पहिलाच चेंडूवरती चौकार. ॲज बिंग अ क्रिकेट लवर युवराज सर, प्रत्येक क्रिकेट प्रेमीला नेल बॅटिंग फिनिश आवडते. शेवटच्या चेंडूवरती जाणारा सामना प्रत्येक क्रिकेट प्रेमीला आवडतो. आणि तशीच काय लढत बघायला मिळेल का? अरे हा चेंडू वाईट. पहिल्या चेंडूवरती 5 धावा गणल्या गेल्या. पहिला चौकार आणि आता नंतरचा येणारा अवांतर व्हाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. अजून 9 धावांची गरज असेल. 11 चेंडू शेष शिल्लक. बाकी धावा काढायच्या आहेत 9 रन्स स्टिल टू गेट विदिन 11 डिलिव्हरीज. आणि हा चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हर्स मध्ये खेळून काढला. आम्ही त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव तोपर्यंत सहजरित्या पूर्ण केली. झाली धावसंख्या 20च्या घरात अजूनही 8. 1-2 चांगले चेंडू, 1-2 चांगला विकेट. पुन्हा एकदा लिफ्ट अप होईल टीम स्पार्टन्स. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टेक. एड अनदर वाईड डिलिव्हरी. आता मात्र दडपणाखाली गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाज दडपणाखाली येताना दिसतोय. त्याच्या माध्यमातून वारंवार खराब चेंडू फेकले गेले ह्या षटकामध्ये. मर्फी इज अंडर प्रेशर डिलिव्हरिंग नेक्स्ट डिलिव्हरी. एड अनदर वाईड. सुरुवात जी 2 गोलंदाजी केली होती ना किशोर आणि श्रीकांत, त्यांच्या मेहनतीवर पाणी फेडताना दिसतोय हा गोलंदाज मर्फी. अप्रतिम सुरुवात केली होती. सामना जिवंत ठेवला होता.
आणि काय पहिल्याच चेंडू चौकार मारल्यानंतर हा थोडा दडपणाखाली आलाय गोलंदाज मर्फी. कर्णधार यश मोरे याने थोडं काहीतरी सजेशन दिलं, कूल डाऊन केलं दोन्ही फलंदाजांना आणि एक कानमंत्र दिला. तो कानमंत्र आता भोवलेला दिसतोय. अमर आणि अंकेश यांसाठी दिलेली ती सूचना थोडीशी जमेची बाजू ठरतीये. अजून एका पंच वळल्यात म्हणजे निश्चितच वाईट लेग साईडचा वाईट पंचाने घोषित केलाय. धाव संख्या 24, जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. साईराज प्रतिष्ठान लीग 23 झाल्यात, सॉरी 23. अरे हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला मर्फी याच्या भात्यातील एक क्षेपणास्त्र टाकला आणि त्या चेंडूवरती बळी मिळवला. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्टील 5 रन्स नीडेड विथिन 9 डिलिव्हरीज. युवराज सर, ही फलंदाजी क्रमवारी बघतो ना, हा पहिल्यांदाच बघतो मी आज 2 दिवसामध्ये. कारण यश मोरे आणि यश बिशेने जो धुमाकाळ घातला होता ना, आपण विचार करू शकता 2 दिवसामध्ये 5 सामन्यामध्ये तब्बल 35 चौकार एका फलंदाजाचे. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दॅट वॉज. आणि हा चेंडू आणि इट्स OUT. एट अनदर बॅटर इज फॉल डाऊन. आता रनआउटच्या रूपाने इन फॉर्म ऑफ रनआउट अजून एक फलंदाज बाद होतोय. महत्वपूर्ण तो डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज ओमकार. ज्यावेळी पहिली इनिंग संपली असेल तेव्हा ओमकारने विचार पण नसेल केला युवराज सर. 28 धावांचं टार्गेट आहे, मला फलंदाजी येईल का, त्याने विचार पण नसेल केला आणि त्याला मात्र आता ह्या शहराला फलंदाजी आली आहे. कूल डाऊन मंदार स्मृती डगआउट आम्ही समजू शकतो. बरोबर, तिकडून आवाज येतो आला मग आणि एका वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. तुमच्याकडे तुम्हाला थोडी विनंती असेल, चेंडू डिलिव्हर करताना कृपया करून शांतता बाळगायची आहे. धाव संख्या 24, अजूनही 4 धावांची गरज. आत्ता एका फटक्यावरती मॅच येऊन ठेपली आहे. 1 शॉट अवे फ्रॉम द विन. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 क्षेत्ररक्षक जवळ घेतलेत. अरे हा बॉल राईट ऑन मोई. एक अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यस निकम सर, 1 to go असा आवाज येतोय. एक आगळी वेगळी शैली आहे अजित निकम सरांची. शेवटचा चेंडू ह्या षटकातील. आणि हा व्हाईट बॉल. चांगलं कनेक्शन बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक युगचं, पण एक धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. धाव संख्या जाऊन पोहोचले 25. स्टील 3 रन्स नीडेड विथ इन 7 डिलिव्हरीज. स्कोअर वरती बारीक लक्ष आहे सर्वांचं. आणि हा डॉट बॉल. षटकाची सांगता समाप्त होते. आता उर्वरित 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे युवराज सर. फक्त आणि फक्त 3 धावा. फक्त म्हणतोय पण 3 धावा देखील कठीण करू शकतात. नक्कीच कठीण करू शकतात. खरं तर स्पार्टन्सने अभ्यास चांगला केला होता टॉप ऑर्डरचा. मंदार स्मृतीच्या मात्र अंकेश आणि किंबहुना अमरची जी पार्टनरशिप झाली मधल्या काही मिडल ओव्हर्समध्ये बॉल्सवर, ती खूप त्यांच्यासाठी फायद्याची ठरली. आता अमरने मैदान नक्कीच सोडले आणि अंकेश अजूनही आहे. त्याला आता ओमकार कशा पद्धतीने साथ देतोय, किती संयम दाखवत आहेत, शांतपणे किती खेळत आहेत, शांत डोक्याने कसं क्रिकेट खेळत आहे. कारण 6 बॉल 3 सिंगल जरी काढले तरी होऊ शकतात. मध्ये आता स्पार्टनची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय असणार आहे, फील्ड सेटअप काय असणार आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने बॉलिंग देखील होईल का, हाही मोठा प्रश्न आहे. निश्चित युवराज सर त्या दृष्टिकोनातून खेळ खेळताना दिसतील. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होते युवराज सर, इथं टॅलेंट विन्स यू अ गेम
एक टॅलेंटच्या जोरावरती तुम्ही मॅच जिंकू शकता. पण टीम जर तुमची चांगली असेल ना, टीम स्पिरिट चांगला असेल तर तुम्ही चॅम्पियनशिप जिंकू शकता. हे आता सिद्ध होतं, कारण टॅलेंट त्यांचं मागे गेलाय. आता टीम जिवंत आहे, टीम स्पिरिट चालू आहे. बघूया कुठला संघ बाजी मारेल, या कुठला संघ पुढे जाईल. क्षेत्ररक्षण बघा, दिस इज गोइंग सर्कल क्रिकेट वर हॉट. सर्व क्षेत्ररक्षक जवळ आता जवळ ठेवल्यात सिली पॉईंट आणि सिली असं 2 क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. गोलंदाजीच्या बोहण्यावरती गोलंदाज अमोल, वैयक्तिक पहिलं निर्णायक अंतिम षटक. अरे हा चेंडू डिलिव्हर केला, फर्स्ट बॉल इज अ डॉट बॉल. 5-3. सामना जर आवडला असेल प्रेक्षकांनो, कृपया दाद द्या सामन्याला. टाळ्या झाल्याच पाहिजेत. चेअरअप करा. ज्या खेळाने आपल्याला कित्येक वेळा आनंद दिलाय, तो खेळ आपल्यापर्यंत आता आपल्याला आनंद देतो. ह्या क्षणाला देखील त्या खेळासाठी आणि या सामन्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ मॅच. आणि हा पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण अक्षय अक्षय अक्षय. एक धावने पुढे सरसावतोय मंदार स्मृती संघाने. एक धाव वाढवण्यासाठी धडपडतोय स्पार्टन संघ. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ मॅच. स्टील 2 रन्स नीडेड, 4 डिलिव्हरीज टू गो. 2 धावांची गरज, 4 चेंडू शिल्लक बाकी. बघूया 2 धावा डिफेंड करेल का स्पार्टन संघ. मंदार स्मृती संघ या 2 धावा काढेल का, थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अमोल ऑन बॉलिंग मार्क टू अंकेश. आणि हा कडक फटका, and this is a winning shot. अभिनंदन 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 मंदार स्मृती संघ. हार्ड लक स्पार्टन संघ. चांगला खेळ दिला, चांगला लढा दिला अंतिम सामन्यामध्ये. सर्वांची मनं जिंकलीत आपण देखील या स्पर्धेमध्ये. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. अप्रतिम खेळ साकारला या फायनलच्या सामन्यामध्ये, लढतीमध्ये. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ मॅच. युवराज सर 2 दिवस लढा दिला, 2 दिवस चांगला खेळ साकारला दोन्ही संघाने आणि अंतिम सामन्यात देखील चांगला लढा देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फिनिश दिस इज. निश्चितता बघायला मिळतो इथं सराव, विश्वास. साहेबांचा सन्मान आपण करतोय. माजी नगरसेवक सन्मान या भरत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक प्रतिमा देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये 5च मिनिटांमध्ये आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेमध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान दिलं, त्या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.
तसेच कराळगावचे भूमिपुत्र श्री रतन सुधाकर म्हात्रे यांचा सत्कार आणि सन्मान करताना माजी नगरसेवक श्री भरत जाधव सर तसेच त्यांचे छोटे बंधू रतन यांचे छोटे बंधू राजेश सुधाकर म्हात्रे यांचा देखील सत्कार आणि सन्मान करत असताना भरत जाधव सर तसेच श्री हर्षल अरुण म्हात्रे यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय। श्री भरत जाधव सर यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासताना जाधव कुटुंब जर आदित्य जाधव असतील भरत जाधव सर असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला गेला आहे। आपण थोड्याच वेळात सर बक्षीस समारंभाला सुरुवात करू। मी विनंती करतो सर्व कोर कमिटी मेंबर्स आहेत ना त्यांनी सर्वांनी समालोचन कक्ष समोर यायचं आहे प्लीज। कोर कमिटी आहे ना बॉक्स क्रिकेट लीग सर्व कोर कमिटीने इथे उपस्थित दाखवायचे आहे। हॅलो मिलिंद दादा बनपे यांचं देखील इथं आगमन झालं आहे। मी आयोजकाच्या वतीने त्यांना विनंती करतोय असं नसतं होण्यासाठी इथं समालोचन कक्षेत यायचं आहे आणि मी विनंती करतोय माजी नगरसेवक श्री भरत जाधव सर त्यांनी त्यांचा सत्कार देखील सन्मान देखील करायचा आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांचा महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार आणि सन्मान केला जातोय। श्री संदीप कांबळे सरांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान श्री भरत जाधव सर यांच्या माध्यमातून केला जातोय। धन्यवाद सर। तसेच मिलिंद सर यांचा अभिलाष मॅथ्यू सरांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल। तर मिलिंद सरांचा आपण इथं सत्कार आणि सन्मान करतोय। कॅमेरामॅन फोकस हिअर। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय। तसेच एक सेक्टर मधील नावाजलेला गाव मिथिलेश याचा देखील सत्कार आणि सन्मान केला जातोय। चलो सर्व कोर कमिटीला विनंती आहे बॉक्स क्रिकेट ची कोर कमिटी आहे ना त्यांना सर्वांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्ष समोर यायचं समालोचन कक्ष समोर आपली उपस्थिती दाखवायची आहे। हॅलो चला आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे सुरुवात करणार आहोत। मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर यायचं। चला आपण ज्या ज्या घटकांनी या खरं तर स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले त्या सर्व